नमस्कार. मराठी सायफाय स्टोरी हबमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण कथा वाचतोय डॉक्टर बाळ फोंडके यांची मायादर्पण. आधी आपण वाचलेलं आहे. त्याच्यात राजेशला जगन्नाथ वसूचा प्रेत बघायला मिळतं. ते काय अवस्थेत असतं आणि इतरांना ते कसं दिसतं. आता त्याच्या पुढचा भाग आपण वाचतोय. भाग 2. कथा आहे मायादर्पण. लेखक डॉक्टर बाळ फोंडके, अभिवाचक स्मिता पोतनीस. मायादर्पण भाग 2. कोणाची साक्ष काढता येईल. तेवढ्यात राजेशला आठवण झाली. त्यानं ती बॉडी पाहिली. त्याचवेळी त्या 2 सफाई कामगारांनी ती पाहिली होती, किंवा त्यानंतरही त्यांनी ती पाहिली होती. त्यांनीच ती शेवटी इन्सिनरेटरमध्ये ढकलली असणार. त्यावेळीही त्यांनी ती पाहिली असणार. त्यांना त्या बॉडीवरच्या सगळ्याच जखमा दिसल्या असणार. आपल्याला त्या मुर्द्याचं डोकं चिरल्याचा भ्रम तर नाही न झाला, अशा त्याच्या मनाला आता कुरतडणाऱ्या शंकेचं निरसन तेच करू शकणार होते. त्यांना गाठायला हवं होतं ताबडतोब. राजेशनं लगेच सफाई कामगारांच्या कार्यालयाला फोन लावला. स्क्रीनवर बसलेल्या अधिकाऱ्याचा चेहरा दिसायला लागताच राजेशनं घाईघाईनं विचारलं, इथल्या 84F ॲव्हेन्यूवरच्या 2334 क्रमांकाच्या दुकानातून एक मृतदेह काही वेळापूर्वी उचलला गेला होता. त्यावेळी तिथं कामगार असलेले सफाई कर्मचारी अजूनही ऑफिसमध्येच आहेत का, बघायला हवं, असं म्हणून त्यानं समोरचा कॉम्प्युटर कन्सोल आपल्याकडे वळवून त्यावर काम करायला सुरुवात केली. सॉरी इन्स्पेक्टर, त्यातल्या एकाची ड्युटी संपल्यामुळे तो घरी गेलाय. त्याच्या घरचा पत्ता हवा तर मी देऊ शकेन. पण ते 2 जण आले होते इथं, त्यातला दुसराही घरी गेलाय का? सॉरी, मी तेही सांगायला हवं होतं तुम्हाला. नाही, तो घरी गेलेला नाही. त्याची ड्युटी अजून संपलेली नाही. तो इथंच ऑफिसात आहे. मग त्याला जरा फोनवर बोलावता का? तो दुसरीकडून फोन जवळ येईपर्यंतचा वेळ राजेशला युगांसारखा वाटला. त्याच्याशी बोलायला राजेश अतिशय अधीर झाला होता, पण तो तिथं येईपर्यंत वाट बघण्याखेरीज तो काहीही करू शकत नव्हता. फोनच्या स्क्रीनवर त्याचा चेहरा दिसताच मात्र राजेशला राहवलं नाही. काय पाहिलंस तू? त्याने एकदम सवाल केला. त्या कामगाराला त्या प्रश्नाचा शेंडाबुडका कळणं शक्यच नव्हतं. तो नुसताच दिग्मूढ होऊन पाहत राहिला. त्यामुळे राग येऊन राजेश त्याच्यावर खेकसणारच होता, पण ऐनवेळी त्यानं स्वतःला सावरलं. तसं केल्यानं त्याचं सहकार्य मिळणं अवघड झालं असतं हे त्याच्या लक्षात आलं. तो मुर्दा उचलून तू स्ट्रेचरवर ठेवलास ना? मी एकट्यानं नाही, आम्ही दोघांना उचलून त्याला ठेवला. काय जड होता म्हणून सांगू? माणूस किती बारीक असला ना तर त्याचा मुर्दा झाला की तो जड होतोच. काय? ठीक आहे, पण तू तो नीट पाहिला असशीलच. मग सांग, त्याला कशानं मरण आलं असं वाटतं तुला? तुम्ही माझी फिरकी तर घेत नाही ना इन्स्पेक्टर साहेब? काय वाटायची ना तर्क करायची गरजच काय? मामला सरळसट होता. आता धडापासून मुंडकच तोडून टाकलेलं असलं की माणूस जिवंत कसा राहायचा हो? हां, आता फार अगदी फार पूर्वीच्या इतिहासातली ती कोणा मुरारबाजी नावाच्या माणसाची गोष्ट सांगतात. मुंडकं उडाल्यानंतरही तो लढत राहिला होता म्हणे. एकदम बंडल. असं कसं शक्य आहे? काय म्हणालास? मुंडकं तोडलं होतं? खात्री आहे तुझी? घ्या साहेब, नशा पाणी करून मी काम करत नव्हतो ना. मी एक डाव धड ठेवलं स्ट्रेचरवर आणि नंतर ते मुंडकं ते मात्र मीच उचललं साहेब. तेव्हा खात्री आहे म्हणून काय विचारता? तुझ्या बरोबरचा तुझा साथीदारही तुझ्या म्हणण्याला दुजोरा देईल? अगदी 100%. कारण ते मुंडकं उचलून मी धडाला चिकटवायचा प्रयत्न करू लागलो, पण मला ते जमेना. तेव्हा त्यानंच ते व्यवस्थित लावून ठेवलं. पण साहेब, हे तुम्ही मला का विचारताय? तुम्ही पाहिलाच की तो मुर्दा. तुम्हालाही ते सगळं दिसलंच असेल. त्यावर राजेश गप्प राहिल्याचं पाहून तो कामगारच मग पुढे म्हणाला, म्हणजे ते मुंडकं व्यवस्थित चिकटवलं गेलं होतं तर म्हणून तुमच्या लक्षातच आला नाही काय प्रकार होता तो, बरोबर? हां, तसंच असलं पाहिजे. खोल गेलेल्या आवाजात राजेश कसंबसं पुटपुटला. तेवढ्यात त्याला परत कसलीशी आठवण झाली. म्हणून मग त्या कामगाराला फोन ठेवता ठेवता थांबवून त्यानं विचारलं,
पण ते मुंडकं कशानं तोडलं असावं असं वाटतं तुला? मला तरी ते एनर्जी बीमवाल्या बंदुकीनं तोडल्यासारखं वाटलं. कुठंही वेडावाकडा घाव नव्हता. एकदम डॉक्टरनं ऑपरेशन केल्यासारखं कापून काढलं होतं सफाईनं. पण माझ्या साथीदाराचं मत मात्र वेगळं पडलं. म्हणजे तो तुझ्या म्हणण्याला दुजोरा देईल असं म्हणालास ना तू आता? तो देईलच हो. मुंडकं तुटलेलं असल्याबद्दल त्यालाही शंका नाही. फक्त त्याला वाटतं की ते कुऱ्हाडीनं नाही तर तलवारीनं तोडलेलं असावं. कारण मुंडक्याची खालची बाजू अशी करवत काठी वेडीवाकडी असल्याचं त्याला दिसलं होतं. पण मला तरी का तसा काही वेडावाकडा प्रकार दिसला नाही. खुदू खुदू हसत तो कामगार म्हणाला. आपण केलेल्या विनोदानं त्याला स्वतःला जोरदार हसू आलं होतं. राजेश मात्र वैतागला होता. हातातला रिसिव्हर त्यानं जोरानं आपटूनच फोन बंद केला. त्या मुर्द्याबद्दल 5 जणांनी 5 वेगवेगळ्या कहाण्या ऐकवल्या होत्या. आपण काय पाहिलं याबद्दल त्याची त्याला शंका यायला लागली. आय विटनेस अकाउंट हा सगळ्यात पॉवरफुल पुरावा मानावा असं त्याला शिकवलं गेलं होतं. इथं त्या शिकवणीला छेद जात होता. नशीब जगन्नाथ वसू मेलेलाच नाही, तो जिवंतच आहे असं सांगणारं कोणी भेटलं नव्हतं. येत असलेल्या जांभईला कसं बसं आवरत आळोखे पिळोखे देत असतानाच राजेशची नजर समोरच्या घड्याळाकडे गेली. 8 वाजायला आले होते. त्यानं बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. काळोख पडला होता. रस्त्यावरचे सोडियम वेपर लॅम्प पूर्ण दिमाखात आपला पिवळा धम्मक प्रकाश सगळीकडे पसरवत होते. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सोन्याचा मुलामा दिल्यासारखे उजळले होते. इतका वेळ झाला हे राजेशच्या लक्षातच आलं नव्हतं. दुपारपासून तो कमिशनर साहेबांना पाठवण्याच्या रिपोर्टची तयारी करण्यातच गुंतून गेला होता. परत परत विचार करून डोकं नुसतं भणभणून गेलं होतं. पण तो रिपोर्ट कसा तयार करावा हेच त्याला सुचत नव्हतं. वास्तविक रिपोर्ट तयार करण्याचं काम तसं सोपं केलं गेलं होतं. म्हणजे फॉर्म नंबर 53 त्यासाठीच बनवला गेला होता. त्या फॉर्म मधल्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या पुढच्या रिकाम्या जागेत लिहिली की झाला रिपोर्ट तयार. तरीही राजेश अजून त्यावरच काम करत राहिला होता. प्रश्न तसे सोपे होते, तरीही त्याची उत्तरं लिहिणं त्याला जमत नव्हतं. विशेषतः तो महत्वाचा प्रश्न. तोच विचार करून आणि त्यापायी डोकं शिणवून सारं अंगही आंबून गेल्यासारखं झालं होतं. जिभेवर एक तुरट पापुद्रा चढल्यासारखा झाला होता. तहानेनं घसा कोरडा पडला होता. उठून पलीकडच्या कूलरमधून पाणी घेऊन राजेश ते घटाघटा प्याला. त्यातल्याच थोड्या पाण्याचा हपकारा तोंडावर मारत त्यानं ते खसखसून पुसलं. एसी चालू असूनही घामानं अंग चिंब भिजल्यासारखं झालं होतं. हे सगळं सोडून घरी जाऊन झोपावं असं त्याला वाटत होतं. पण हा रिपोर्ट आपला पिच्छा सोडणार नाही याची त्याला जाणीव होती. घरी गेल्यावरही या रिपोर्टचा विचार मनातून जाणार नाही. बिछाण्यावर पडल्यानंतरही झोप येणार नाही याची त्याला खात्री वाटत होती. म्हणूनच तो रिपोर्ट पूर्ण केल्यानंतरच घरी जाण्याचा विचार तो करत होता. आताही त्यानं परत तोच निश्चय केला आणि परत नव्यानं त्या फॉर्म 53शी झटापट करण्यासाठी तो टेबलापाशी बसला. फॉर्म तसा सरळ साधा होता. तो भरणाऱ्याला मदत व्हावी अशा तऱ्हेनंच त्याची जुळणी केली गेली होती. 1. मयताचं नाव. हा रकाना भरण्यात कोणतीच अडचण नव्हती. जगन्नाथ वसूचाच मृत्यू झाला याविषयी शंका नव्हती. त्याबद्दल वेगवेगळे अहवाल कोणी दिले नव्हते. तो स्वतः, देशमुख, डॉक्टर, ते दोघे सफाई कर्मचारी सगळ्यांचंच त्याबद्दल एकमत होतं. तेव्हा तो रकाना ताबडतोब भरायला कोणतीच अडचण नव्हती. राजेशनं कॉन्फिडंटली तो लिहायला सुरुवात केली. 1. मयताचं नाव जगन्नाथ वसू. चला, सुरुवात तर झाली. 1 दशांश फॉर्म तर भरून झाला. हुरूप येऊन राजेशनं पुढच्या प्रश्नांची उत्तरही भराभर लिहायला सुरुवात केली. मयताचा व्यवसाय. इन्फॉर्मेशन रिसोर्सेसचं दुकान. मयताचा घरचा पत्ता 4793 वाय रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, ब नगर, सेक्टर क्रमांक 19. कार्यालयीन पत्ता दुकान क्रमांक 2334, 84 F ॲव्हेन्यू,
ब नगर, सेक्टर क्रमांक 19. मृत्यूची वेळ अंदाजे 12:37, 3 मार्च 2397. मृत्यूचं कारण, त्या 6 नंबरच्या प्रश्नाशी येऊन राजेशची गाडी अडली होती. प्रश्न तसा सोपा होता, न समजण्यासारखं त्यात काहीही नव्हतं. तरीही त्याचं साधं निसंदिग्ध उत्तर देणं त्याला जमत नव्हतं. जगन्नाथच्या दुकानाला बाहेरून सील ठोकून आपल्या ऑफिसात तो परत आला तोवर साधारण 2:45 वाजले होते. त्यानंतरचा काही वेळ डॉक्टरांशी आणि नंतर त्या सफाई कामगाराशी फोनवरून बातचीत करण्यात गेला. तेव्हापासून गेले 3.5-4 तास तो या फॉर्मशी झगडत होता आणि परत परत प्रश्न क्रमांक 6 वर येऊन थांबत होता, एखाद्या नाठाळ घोड्यासारखा. तसं म्हटलं तर त्या प्रश्नाची एक नाही 5-5 उत्तरं त्याच्याजवळ तयार होती, पण ती सारी देऊन चालणार नव्हतं. कोणतं तरी एकच द्यायला हवं होतं. जगन्नाथ वसूचा खून झाला याबद्दल शंका नव्हती, पण तो खून कसा केला गेला, नेमकं कोणत्या प्रकारे त्याला मरण आलं याची व्यवस्थित नोंद करणं आवश्यक होतं. तिथं कोणतीही चूक करायला किंवा त्या बाबतीत नरोवा कुंजरोवा असा गुळूमुळू पवित्रा घ्यायला मुभा नव्हती. त्या प्रश्नावर या गुन्ह्याचा पुढचा तपास अवलंबून होता. खुन्याला हुडकून काढायचं तर त्यानं आपला गुन्हा नेमका कशा प्रकारे केला याची नीटनेटकी माहिती आवश्यक होती, आणि तीच राजेश देऊ शकत नव्हता. त्या बाबतीत दुसऱ्या कुणाची मदतही मागू शकत नव्हता. दुसऱ्या कुणाची मदत होणंही शक्य नव्हतं. ज्या कुणाची मदत होईल असं वाटलं होतं त्यांनी तर त्याचा गोंधळ आणखीच वाढवायला मदत केली होती. त्या पुढची वाट त्याला शोधायची होती, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी हेच त्याला समजत नव्हतं. व्हीजी फोनची बेल वाजली तसा तो दचकला. कमिशनर साहेबांचा तर फोन नसेल. त्यांनी रिपोर्ट कुठवर आला असं विचारलं तर आपण काय जबाब देऊ शकतो. आपला युनिफॉर्म ठाकठीक करत सॅल्यूट देण्यासाठी पवित्रा घेत राजेशनं रिसिव्हर उचलला. त्याबरोबर समोरच्या स्क्रीनवर फोन करणाऱ्याची छबी उमटली. ते कमिशनर नाहीत हे पाहताच राजेशनं एक मोठा सुटकेचा निश्वास सोडला. तो पाहून कल्याणी रावतेनं त्याला छेडलंच. काय महाशय, सुटकेचा सुस्कारा कसला सोडताय? उलट पकडलेल्या गुन्हेगारासारखं ओशाळवाणं वाटलं पाहिजे तुला. पकडलेला गुन्हेगार म्हणजे मी काय केलं? काय केलं? आज मला डिनरला बाहेर घेऊन जायचं कबूल केलं होतंस ना तू? तूच तर फोन करून डेट कन्फर्म केली होतीस. आज जायचं होतं? हो, आजच 7 वाजता येणार होतास तू, आणि आता 8:30 वाजून गेले आहेत. तुझ्या मोबाईलवर मी केव्हापासून ट्राय करतेय, पण तो लागतच नाहीये. राजेशनं घाईघाईनं आपला मोबाईल उचलला. दुपारी झोपेतच त्यानं तो चालू केला होता. तेवढ्यात कमिशनरांचा फोन आल्याचा समजल्याबरोबर त्यानं तो तसाच ठेवून दिला, बंद न करताच. आणि त्यानंतर तो जगन्नाथ वसूच्या दुकानातच धावला होता. मोबाईल तेव्हापासून तसाच ऑन राहिला होता. त्याची बॅटरी साफ डाऊन झाली होती. परत चार्ज केल्याशिवाय तो चालू होणार नव्हता. सॉरी कल्याणी, दुपारपासून मनच नाही थाऱ्यावर. मोबाईल ऑनच राहिला होता, त्यामुळे तो आता एंगेज असल्यासारखा रिपोर्ट मिळत होता. आता तर त्याची बॅटरी साफ डाऊन झाली आहे, चार्जिंगला ठेवायला हवा. आणि दुपारपासून असा काही अडकलोय की कशाचीही आठवण नाही आहे. त्यामुळेच आपली डिनर डेट साफ विसरलो मी. वाटलंच मला. एरवी काही काम असण्याची सवयच नाही ना, मग असं काही काम आलं की चक्रावूनच जायला होत असणार. कर तूही चेष्टा कर. आज चला एवढा वैतागलायस? ती जगन्नाथ वसू मर्डरचीच केस ना? हो, पण तुला कसं समजलं? टीव्हीवर सांगितलं ना. अगदी मीठ मसाला लावून रिपोर्ट दिलाय. पण खरं सांगू, सारा मीठ मसालाच होता. खरी माहिती काहीच नव्हती. तूच तपास करतोयस ना? त्याच्यातच तर अडकलोय. त्या केसचा प्रिलिमिनरी रिपोर्ट पाठवायचा आहे कमिशनर साहेबांना. तोच तर तयार करत बसलोय केव्हापासून. त्यामुळेच तुझ्याकडे यायचं साफ विसरून गेलो बघ. सॉरी. अरे
पण प्रिलिमिनरी म्हणजे तसा साधाच तर असतो ना तो रिपोर्ट. मग त्यापायी तुझी अशी तंत्रायला काय झालं? अगं पण त्यात मैताला मृत्यू कसा आला, त्याचा खून कसा झाला हेही सांगावं लागतं ना. हे खरंच कसा झाला रे त्या जगण्याचा खून? आमच्या नियम क्रमांक 357 नुसार त्या केसशी संबंध नसलेल्या कोणालाही कसलीही माहिती देण्यावर बंधन आहे. जहन्नम मध्ये गेला जगन्नाथ वसू, तरी गेला तरी हरकत नाही. पण मला म्हणायचं होतं तुझा तो नियम सांग ना, कसा मारला त्याला? तुला नाही सांगता येणार, तुझा संबंधच काय? तुझ्या त्या केसशी नसेल पण तुझ्याशी तर आहे ना. तिनं तो प्रश्न अशा काही मधाळ स्वरात उच्चारला की त्याही स्थितीत राजेशच्या हृदयाचे 2-3 ठोके चुकले. तिचा चेहरा जरी समोर दिसला तरी त्याला तसंच व्हायचं. आता ते तिने अशा काही लाडीक सुरात त्याला तो नाजूक प्रश्न विचारला होता की त्याचं भानच हरपायला लागलं होतं. आहे अगदी डेफिनेटली, तुलाही ते माहिती आहे, पण माझा आणि त्या जगण्याचा संबंध काय असंच विचारायचंय ना तुला? मला त्याच्या केसमध्ये इतका इंटरेस्ट का हेच जाणून घ्यायचंय ना तुला. अरे तो डॅडींकडे यायचा वरचेवर, त्यांचा मित्रच होता म्हण ना, अगदी फॅमिली फ्रेंड. तरीही तू त्याचा उल्लेख जगण्या असा करतेस, म्हणजे तुला तो फारसा आवडत नसावा, खरं ना? तसंच म्हणायला हरकत नाही. म्हणजे तसा ठीक होता रे, पण कधी कधी फार बोर करायचा. काही वेळेला कुठंतरी टेन्शनशियल जाऊन भलतंच काहीतरी विचार मांडायचा. आणि तसं करायला लागला ना की त्याच्या चेहऱ्यावर जरा वेडाच्या छटाच दिसायच्या मला. म्हणजे एखाद्या उंदरानं आपलं दाताड विचकावं ना, आणि तेवढ्या क्षणातच त्याच्या ठिकाणी सिंहाचा अकराळ विक्राळ वाचलेला जबडा दिसावा. म्हणजे जसं वाटेल ना तसं वाटायचं यावेळी. पण एरवी तसा चांगलाच होता तो. आता काय बिचारा गेलाय तो जगातून. आता त्याच्याविषयी काही वाईट कशाला बोला, शिष्टाचाराला धरून नाही होणार ते. तुला खरं सांगू कल्याणी, आज दुपारपासून त्या जगण्याबद्दल चौकशी करतोय आम्ही, पण त्याच्याबद्दल कोणीही काहीही सांगत नव्हतं. काहीतरी सबस्टॅन्शियल सांगणारी तूच पहिली भेटलीस बघ. आहा, म्हणजे मी पोलिसांची इन्फॉर्मर झाले तर खबरी. मग आता मला त्या जगन्नाथ वसूचा खून कसा झाला हे सांगायला तुला कसलीच अडचण पडू नाहीये, खरं ना? ग्रेट, चांगलंच पकडलंस की मला बोलता बोलता. ठीक आहे, सांगेन तुला मी, पण एका अटीवर. आपकी हर शर्त मंजूर है हमें, नाटकी सुरत कल्याणी म्हणाली. मग यापुढे त्या केसचा निकाल लागेपर्यंत त्याच्याबद्दल काहीही विचारायचं नाही. कबूल? कबूल. मग ऐक तर, त्याचा खून स्फोट होऊन उडणाऱ्या पिस्तुलाची गोळी छातीत हृदयाजवळ घुसून झाला. तसाच तो लेझर गनने त्याच्या उजव्या खांद्याची साफ राख रांगोळी केल्यावर आलेल्या शॉकमुळे झाला. त्याचं डोकंही उभं चिरलं होतं एखादा नारळ सोलून काढावा तसं. आणि मग ते तलवारीनं किंवा कुऱ्हाडीनं तसंच एनर्जी बीम गननंही धडापासून वेगळं केलं गेलं होतं. अर्थात त्यानंतर ते धडाला नीटसपणे चिकटवण्याची खबरदारी घेतली गेली होती. सकाळपासून कोणी भेटला नाही का तुला अशी फिरकीत आणायला? तुझ्या गळ्या शपथ कल्याणी, मी बोललो त्यातलं अवाक्षरही खोटं नाही. पण तुला काय विचारायचंय ते समजतंय मला. पण यापुढे कोणताही प्रश्न विचारणार नाहीस असं प्रॉमिस दिलंयस तू, तेव्हा ते विसर. मला सांग, डॅडी कसे आहेत? आता झोप लागली त्यांना, आता बरीच सुधारली त्यांची प्रकृती. आता रेस्टचीच गरज आहे खरं तर. पण डॅडी काही फार दिवस असे बिछान्यात तर सोडस, पण घरी पडून राहतील असं वाटत नाही. बहुतेक पुढच्या आठवड्यात युनिव्हर्सिटीमध्ये जायला लागतील. निदान तिथं जाऊन आपल्या ऑफिसात बसल्याशिवाय चैन नाही पडायचं त्यांना. पण तूही बराच दमलेला दिसतोयस, तुलाही रेस्टची गरज वाटते. नको होय ना? केव्हापर्यंत सबमिट करायचे ते रिपोर्ट तुला? गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत रिपोर्ट सबमिट करायचे असतात. म्हणजे उद्या दुपारपर्यंत जायला हवेत ते. मग भरपूर वेळ आहे. आता तिथं बसून तुझ्याच्यानं काहीही काम व्हायचं नाही. तेव्हा तिथून उठ आणि सरळ इथं घरी ये. बाहेर जेवायला जायला मिळणार नाही हे मी त्या वसूची बातमी आल्याबरोबरच ताडलं होतं. तेव्हा घरीच जेवण तयार केलंय. तुझ्या आवडता मुसाका तयार केलाय.
असशील तसा उठ आणि इथं ये. दॅट्स अन ऑर्डर. इन्स्पेक्टर ऐका आता. येस मॅम. उठून कडक सॅल्यूट ठोकत राजेश म्हणाला. कल्याणीचं म्हणणं खरंच होतं. इथं बसून कितीही डोकेफोड केली तरी तो रिपोर्ट तयार झाला नसता. उलट सकाळी फ्रेश होऊन आल्यावर लगेच काहीतरी मार्ग सुचला असता. आता इथला कारभार आटपून घरी जायला निघावं हेच उत्तम. जाता जाता देशमुखला गाठून त्याच्याकडून त्याच्या कामाचा रिपोर्टही घ्यावा. त्यांची मदत होईल आपले रिपोर्ट तयार करायला. हा बघ निघालोच. वाटेत फक्त आपल्या कॉन्स्टेबलना गाठून त्यांनी काही आणखी माहिती मिळवली आहे का ते बघतो आणि येतोच. पण देशमुखकडून आणखी कसलीही महत्वाची माहिती हाती लागली नाही. म्हणजे त्यानं किंवा त्याच्याबरोबर असलेल्या इतरांनी आपल्या कामात कसूर केली होती असं नाही. त्यांनी पराकाष्ठा केली होती. कोणताही मुद्दा तसा सोडून दिला नव्हता. लहान मुलं सोडल्यास आजूबाजूच्या सगळ्यांकडे अगदी कसून चौकशी केली होती. पण जगन्नाथ वसूबद्दल कोणालाही काहीही माहिती नसल्याचंच त्यातून निष्पन्न झालं होतं. त्याच्या दुकानातही कोणाला जाताना किंवा तिथून बाहेर पडताना कोणी पाहिलं नव्हतं. कुणालाही बंदुकीचा आवाजही ऐकू आला नव्हता. त्याचे मित्र कोण होते? त्याच्या दुकानात काम करणारे कुणी होते का? त्याचं कुणाशी वैर होतं का? त्याचं कुणाशी भांडण झालं होतं का? पैशाच्या किंवा देण्याघेण्याच्या व्यवहारावरून त्याचा कुणाशी तंटावखेडा होता का? काही म्हणता काहीही माहिती कुणी देऊ शकत नव्हतं. जणू जगन्नाथ हा तिथं कुणाच्या खिसगंटीतच नव्हता. त्याच्या राहण्याच्या ठिकाणीही नाही की त्याच्या दुकानातही नाही. भर समाजात राहूनही सर्वांपासून फटकून राहणंच त्यानं पसंत केल्यासारखं दिसत होतं. त्याची कुणी गिराहिकं सापडलीस तर त्यांच्याकडून काही माहिती मिळते की काय हे आता बघावं लागणार होतं. सकाळी कामगार आल्यापासून त्याचीच तयारी करावी लागणार होती. क्रमशः त्याच्यानंतरचा पुढचा भाग नंतर. धन्यवाद.